तर पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचा ट्रेलर आलेला आहे आणि ट्रेलर अतिशय चांगला आहे आणि जो कॉन्सेप्ट या चित्रपटामध्ये त्यांनी यूज केलेला आहे ना, की जर आताच्या परिस्थितीमध्ये महाराज जर इथे आलेत तर त्यांचं काय रिॲक्शन असेल, त्यांना किती रागीन आपली आताची परिस्थिती बघता आणि ज्या आपल्या शेतकऱ्यांच्या समस्या आहे, सामान्य माणसाच्या समस्या आहेत, याबद्दल महाराज काय करतील हेच आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला मिळेल. आणि ट्रेलरमध्ये ज्या प्रकारचे आपल्याला डायलॉग्स ऐकायला भेटतात आणि मी पुन्हा एकदा म्हणेल की सिद्धार्थ बोडकेने ज्या प्रकारे ते डायलॉग्स म्हटले आहेत ना, ते ऐकताना काही क्षणासाठी असं खरंच वाटतं की यार या जागी जर महाराज असते त्यांनी आपल्याला असंच काहीतरी म्हटलं असतं आणि असंच आपल्या कानाखाली सुद्धा वाजवली असती. संपूर्ण ट्रेलर बघताना ना तुमच्या अंगावर काटा येतो, तुम्हाला गुजबम्स येतात, पण शेवटचा त्या चिमुकलीचा तो डायलॉग ऐकून आपल्याला जाणीव होते की ज्या बळीराजाला आपण डोक्यावर घेऊन मिरवायला हवं तोच आता झाडावर अटकून आत्महत्या करतोय. यापेक्षा आपलं जास्त दुर्दैव काय असेल. असं म्हटलं जातं की चित्रपटांमध्ये बदल घडवण्याची ताकद असते आणि मला असं वाटतं की 31 ऑक्टोबरला हा चित्रपट बघितल्यानंतर जेव्हा आपण थिएटरमधून बाहेर येऊ तेव्हा किंचित का बरं होईना आपल्या सर्वांमध्ये बदल घडवण्याची थोडीफार तरी ताकद यायला हवी.